त्या ठिकाणी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांच्या समवेत राज पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी सर्व थोडस समोरून हटायचं आहे. जे खेळाडू आहेत फोटोशूट करतायत प्लीज विनंती करेन समोरून हटा. आणि जे गॉगल ज्यांनी परिधान केलेले आहेत त्यांना विनंती करेन की आपण त्या काढायच्या आणि गॉगल कृपया करून जे कॅप आणि गॉगल. आणि विनंती करेन सर्वांना की आपण आपापल्या जागी मात्र उभं राहायचं आहे. फक्त आपले 52 सेकंद द्या. सर्वांना विनंती करेन आपापल्या जागेवर आपण उभं राहायचं आहे. आज असावा अभिमान असावा की आपण भारतीय असल्याचा नागरिक असल्याचा अभिमान असावा. एक साथ विश्राम, एक साथ सावधान. भारताचं राष्ट्रगान सुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की वंदे. आपण बसू नका, 1 मिनिट आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहोत. सर्वांना विनंती करेन आपण आपल्या त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. जे आपल्यापासून या गावातून जे आपल्यापासून दुरावले गेलेत त्यांना आपण स्वर्गीयांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय. एक साथ विश्राम, एक साथ सावधान. ओम शांती शांती शांती. सर्वांचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. त्या ठिकाणी टॉस केला जाणार आहे 2 संघांमध्ये आणि दोन्ही संघाचे कर्णधार त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत. बालकुम संघ एका साईडला पाहायला मिळतो, एका साईडला काव्य 11 अंकुश स्मृती दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र. या 2 संघांमध्ये आपण सामना पाहतोय. प्रवीणजी शेट्टी साहेब त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. टॉस त्या ठिकाणी केला जाणार आहे. आदरणीय सन्माननीय सुनीलजी अचोळकर साहेब माजी नगरसेवक या स्पर्धेमध्ये खूप सिंहाचा वाटा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. खूप खारीचा वाटा आहे. संकेतजी म्हात्रे यांनी आम्हाला सकाळीच दर्शवलं गेलं होतं की या व्यक्तींनी या अस्तींनी मात्र आम्हाला खूप मोठं सहकार्य लाभलं गेलंय. टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो आणि मार्गदर्शन केलं या स्पर्धेमध्ये त्यांचं सुनील अचोळकर साहेब यांचं त्या ठिकाणी स्वागत होत आहे. वेलकम, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या आपण टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. 6 वाजलेले आहेत ॲक्युरेट. नारायणजी मानकर साहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी आपण पाहतोय नाणेफेकीचा केला जातोय आणि संकेतजी म्हात्रे आम्हाला दर्शवतील की मला वाटतंय काव्य 11 अंकुश स्मृती संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून दत्ताई स्पोर्ट जुचंद्र संघाने फलंदाजी स्वीकारले. केवलजी संकेतजी किती षटकांचा सामना आहे हे आमच्यापर्यंत पोहोचवा. पाहुण्यांच्या ओळख परेडने मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय ट्रॉफी किती मात्र यावेळेला वजनदार आहे हे मात्र स्पष्टपणे दिसतंय. सामना किती षटकांचा असेल संकेतजी म्हात्रे? पुन्हा एकदा सर्व मंडळी भावीजी भोईर या ठिकाणी पाहायला मिळतात. स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी चेंडूची व्यवस्था केली, सुशांतजी पाटील इंटरनेट व्यवस्था केली.
पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात संकेत मात्रे या स्पर्धेचे आयोजक, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, युवा कार्यकर्ते आहेत नो डाऊट. आणि खूप छान पद्धतीने ही स्पर्धा पहिलं वर्ष आहे. पुढच्या वर्षात ही स्पर्धा खूप फिनिक्स पक्षाप्रमाणे उत्तुंग भरारी घेईल यात काही शंका नाहीये. नरेंद्रजी पाटील साहेब भिनारवरून बिलॉंग करताना पाहायला मिळतात. नेहमीच त्यांचं मार्गदर्शन आमच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळालं. लक्षात असतील की काथोड हरी भोईर हे मात्र जेव्हा शिपाई होते तेव्हा मात्र आम्ही लहान होतो आणि तेव्हा आम्हाला त्यांचं मार्गदर्शन लाभलं होतं. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात महापौर नारायणजी मानकर साहेब या ठिकाणी पाहायला मिळतात. जेव्हा नारायणजी मानकर साहेब पोलीस स्टेशन नालासोपाऱ्याच्या मैदानात आले होते तेव्हा अपंगांची मॅच होती, तेव्हा आम्हाला त्यांनी शब्द सुचवले होते की स्पेशल खेळाडू हा अमेरिकेमध्ये वापरला जातो. या स्पेशल वर्ड्स म्हणून पाहायला मिळतं. ते अजून सुद्धा माझ्या स्मरणात आहे. 2015ची ती गोष्ट होती. सामना 3च षटकांचा राहील. चला आपण पंच लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आशुतोष व्यवहारे अँड विरल नायर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. चला 3 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. चला 2 फलंदाज लगेच मैदानाचा ताबा घ्या. काव्य 11 अंकुश मोती, दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र 2 फलंदाज लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा. वेळेची दिरंगाई न करताना सामन्याला सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बाळकुम संघाकडून गावदेवी बालकुम संघ धोरणात करताना पाहायला मिळतो. या ठिकाणी आपण पाहू शकता. चला 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलांनी जितेश पाटील बंधू आणि दीपेश केदारनाथ पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांचे बंधू अमित पाटील यांच्या नेतृत्वाखाली ती स्पर्धा पाहायला मिळते. सागर भोईर टीम मॅनेजमेंट, आज कुणाल पाटील या ठिकाणी उपस्थित नाहीयेत. निखिल पाटील आपल्याला पाहायला मिळतात. हे आयोजक आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहतोय नाईटच्या स्पर्धेमध्ये थोड्याच वेळात त्या ठिकाणी 7:30 पर्यंत मात्र सामन्याला स्टार्ट होईल. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा मनोजी पाटील आणि ऋषिकेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. ॲक्युरेट मात्र या ठिकाणी आपण पाहतो येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत कसं केलं जाईल याकडे लक्ष नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. केवलजी मात्रे, संकेतजी मात्रे यांच्या माध्यमातून खूप छान पद्धतीने ही स्पर्धा पाहायला मिळते. आमच्या मुख्य मंचावर महापौर आदरणीय सन्माननीय प्रवीणजी शेट्टी साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. खूप छान व्यक्तिमत्व नारायणजी मानकर साहेब आपल्याला पाहायला मिळतात. नरेंद्रजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात भिनार गावातून. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला स्विच हिटचा फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये स्विच हिट खेळला गेला होता. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी 3 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. 3 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. उजव्या हाताने रिद्धी मंडप डेकोरेटर्स ज्या पद्धतीने आपण पाहतोय खूप छान पद्धतीने धनंजय मात्रे यांच्या माध्यमातून एक धाव यावेळेला आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 4 या धावसंख्येवर.
दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा टोयोटो आपल्याला पाहायला मिळत आहेत. या कंपनीचे मात्र मॅनेजर आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे आपल्याला व्यंकटेश साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम सर. या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत, वेलकम आहे. आमदार चषक 2021 मध्ये फलंदाज या ठिकाणी मात्र आपण पाहू शकता ज्या पद्धतीने सुरेख यावेळेला पाहायला मिळालं होतं आणि यावेळेला मात्र फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत आणि थोडेसे हताश निराश होताना आपल्याला पाहायला मिळाले. परंतु जितेश पाटील बंधू यांना एकच सजेस्ट असेल की आपण ज्या बॅटने आपल्याला आज नाव दिले त्या बॅटला कधीच मात्र विसरू नका. ज्या पद्धतीने आपण पाहू शकताय तर फलंदाज मात्र या ठिकाणी बंधू बॅक टू द पॅव्हिलियन मध्ये जात असताना कैवल्य पाटील बंधू मात्र हे यावेळेला पाहायला मिळतात. फलंदाज बाद या पण ऐकूया एक डीजेला सुंदर सॉन्ग. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय, शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. थँक्यू डीजे, थँक्यू. 4 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 3 चेंडूचा खेळ झालाय सुरेख पद्धतीने आतापर्यंत. कैवल्य पाटील बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका साईडला गोलंदाज अमोलने मात्र पहिली सफलता प्राप्त केली गेली आणि यश संपादन केलं. गावदेवी बालकुम संघाला प्रथम ब्रेक थ्रू लावून दिला गेला. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 4 धावा. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला आपण पाहतोय पहिलं आणि पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4. उजव्या हाताने पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला आपण पाहतोय सरळ मात्र बॅटने खेळला गेला होता, परंतु ज्या पद्धतीने आपण पाहतोय चेंडू सीमारेषा पार निघून जाताना आपण पाहतोय स्विच हिटच्या फटक्यात कन्वर्ट केलं गेलं आणि कैवल्य पाटील बंधूच्या बॅटमधून येत आहे 4 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर काव्य 11 अंकुश स्मृती दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र या संघाची 8 या धावसंख्येवर. कुंदनजी विरारकर या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. कुंदनजी विरारकर साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आमदार चषक 2021 मध्ये मनपूर्वक संकेतजी मात्रे आणि त्यांच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. यावेळेला पुन्हा एकदा मात्र स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय. सुपर टायमिंग सहित मात्र यावेळेला कैवल्य पाटील बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ब्रँडेड चौकार 4 धावा, गुड शॉट. धावसंख्या 12 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकता धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 12 रन्स 12 धावा. सारी असला छोटा हा पक्ष, त्यांचे विकासावरती लक्ष, तुम्ही आमदार कर्तव्य दक्ष, विरोधकांना करतील भक्ष. थँक्यू. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 12 धावा 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ झालाय आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. कैवल्य पाटील बंधूने मात्र यावेळेला सुंदररित्या मात्र आतापर्यंत चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. जी स्टार्ट हवी होती ती मात्र स्टार्ट करून देण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला ऑन साईडला पुलचा फटका, दमदार फटका पाहायला मिळतोय. कैवल्य पाटील बंधूच्या बॅटमधून मात्र यावेळेला सरळ चेंडूला फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. फॅब्युलस शॉट, सुपर टायमिंग. 6 धावा. धावसंख्या तब्बल 18. कितीही आले तरी हा साऱ्यांना पुरून उरणार हाय, पुरून उरणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय, फक्त शिट्टीच. थँक्यू. 18 धावा या फलकावर पाहायला मिळतात. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. जसं नदीला झरण्याची गरज असते ना, तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि ती सुरुवात मात्र या ठिकाणी करून देण्याचा मानस या ठिकाणी पाहायला मिळाला. तो कैवल्य पाटील बंधू ज्या खेळाडूच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आउट ऑफ इंडिया जाऊन मात्र चांगल्या प्रकारचं क्रिकेट ज्याने हाताळलेलं आहे आणि जुचंद्र गावाचं नाव मात्र पुढे घेऊन जात असताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तोच खेळाडू कैवल्य पाटील बंधू आपण पाहू शकतायत.
धावांची गती फलकावर 18 धावा 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. दीपेश पाटील एका साईडला पाहायला मिळतात. कैवल्य पाटील 3 चेंडूमध्ये 14 धावांची घणाघाती फलंदाजी. अप्रतिम सेन्सिबल क्रिकेट यावेळेला पाहायला मिळतं. एकदा वेगाने येते, दुसऱ्या दिवशी प्रयत्न असेल का फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत ढुंडो रे 6 जना यावेळेला पाहायला मिळालं. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखू शकणार नाहीये. चित्याच्या चपळाईने 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि 2 धावांसहित संघ जाऊन पोहोचते फलकावर. 20 या धावसंख्येवर 1.1 चेंडूचा खेळ झालाय आणि 20 धावा या फलकावर. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9व्या अटेम्प्टला मात्र चेंडू यावेळेला टिपला गेला. पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम सुरेख पद्धतीने आपण पाहू शकताय. टप्पा अचूक पद्धतीने ऑफ्टॉमच्या बाहेर जेव्हा चेंडूला पिच केलं जातं ना तेव्हा मात्र बेनिफिट स्वतःला आणि संघाला होत असतो आणि तेच या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय. जुने जाणते गोलंदाज आहेत मिस्टर अरुण यावेळेला गावदेवी बालकुम या संघाकडून गोलंदाजी करताना. फुलटॉस चेंडू होता ऑफ साईडला. चिप शॉट आहे. ड्राईव्ह केला जातो चेंडूला. एकदा वर्जित केली जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण. फेकी येईपर्यंत एकच धाव्यावर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. काव्य 11 अंकुश स्मृती दत्ताळी स्फोट जुचंद्र संघ जाऊन पोहोचते फलकावर. 21 या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ऑन साइडला इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. मॅग्निफिसंट शॉट. मॅक्झिमम 6 6 धावा. क्या बात आहे कैवल्य पाटील बंधू. शिट्टी वाजणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. बहुजन हिताय. थँक्यू. अजून 2 षटकार येत आहेत तर यावेळेला धनंजय मात्रे रिद्धी मंडप डेकोरेटर्स यांच्याकडून आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर चेंडू मात्र निघून जाईल. आउटसाइड द ऑफ स्टंप होता का मात्र यावेळेला पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत नाही. यावेळेला बाईकच्या स्वरूपात आपण पाहतो कारण सफल झाले असतील आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 28 धावा चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत विजय कांबळे यावेळेला दर्शवत आहेत की 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 28 धावा 28 रन ऑन द बोर्ड लागले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळत आहेत. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. यावेळेला पाहिलं नाळलं. आता मात्र परफेक्टली यावेळेला आपण पाहतोय चेंडू मात्र वाईटच्या स्वरूपात एकदा वर्जित केली जाते. अरुण या ठिकाणी आपण पाहू शकताय थोडंसं स्विंग जास्तीत जास्त मिळालं आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. गावदेवी बालकुम एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय जो संघ पहिल्या दिवसातला या स्पर्धेतील अंतिम 3चे दरवाजे ज्यांनी ठोठावले गेले. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 29 धावा 29. काव्य 11 अंकुश स्मृती दत्ताळी स्फोट जुचंद्र. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. यष्ट्यांच्या वरून चेंडू मात्र हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. 29 29 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. चेंडू जर आपण पाहिले तर 12 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल आणि तिसऱ्या षटकांमध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. गोलंदाज येत आहेत. गोलंदाजी मार्कवर गावदेवी बालकुम संघाकडून विजय. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण डीजेला. पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्याने. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विजय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहतोय उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. यावेळेला पाहिलं न्याळलं. यावेळेला चेंडू जर आपण पाहिलं तर सोडून दिलं. कैवल्य पाटील बंधू मात्र नाराज आहेत. त्यांना सुद्धा माहिती आहे परफेक्ट वाईट यॉर्कर विजयची ही ताकद आहे, ही स्पेशालिटी आहे आणि त्या अनुषंगाने मात्र आपण पाहिलं तर ऑफ्टमच्या बाहेर जेव्हा चेंडूला पिच करताना त्यावेळेला वेगळाच आनंद मिळतो आणि तो विजयच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 22च्या स्वरूपात आपण पाहतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर एकंदरीत काव्य 11 अंकुश स्मृती दत्ताळी स्फोट जुचंद्र संघाची 30 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. संख्येची मात्रे अप्रतिम सुंदर आयोजक म्हणून ज्यांची ओळख. यावेळेला ऑन साईडला मात्र आपण पाहतो MS धोनी कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला वळवलं गेलंय. तत्पूर्वी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येतोय
आणि दीपेश पाटील रनिंग बिटवीन द विकेटमध्ये माहीर आपल्याला पाहायला मिळतो. एका क्षणाला असं वाटलं होतं कैवल्य पाटील मात्र बंधू या ठिकाणी परतीचं तिकीट मिळवलं जाईल पॅव्हिलियनच्या रस्त्याला, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकतायत 2 धावा येतात. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 धावा. 32 रन्स. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झाले आतापर्यंत 2 आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 32 धावा. अतिशय ग्लॅमर या खेळाला. 120 ग्रॅमच्या या टेनिक चेंडूने तुम्हाला सर्वांना वेळ लावून सोडलाय असा खेळ म्हणजे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने राईट मोर द विकेट. यावेळेला पहिला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटचा टॉप पेज लागतोय. चेंडू मागे निघून जातोय. तत्पूर्वी मात्र यावेळेला झेल सुटतोय आणि जीवनदान मिळतोय त्या ठिकाणी दीपेश पाटील या फलंदाजाला. आजच्या दिवसात दीपेशने मात्र सुंदर खेळ केलाय. आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय असते हे मात्र जाणलं गेलं आणि म्हणूनच म्हटलं जातं जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि व्यक्ती कधीच थकत नाही. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते 33 धावा. 33 रन. थोड्याच वेळात आपण स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करणार आहोत. धावसंख्या 33 धावा. एक गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. यावेळेला सरळ बॅटने जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक मात्र त्या झेल खाली पुन्हा एकदा चुकी करतायत. पुन्हा एकदा गफलत करतायत. यावेळेला कॅचेस विन द मॅचेस. खूप महत्वपूर्ण भूमिका ही सातत्याने आपण जाणलंय. आणि येणाऱ्या चेंडूंमध्ये मात्र कैवल्य पाटील बंधू यांच्या बॅटमधून धावा मात्र खोऱ्याने व्हायला जातील का पाहायचंय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 35 धावा. 35 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल चांगले यष्टीरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. विजयचा मात्र हा पुढचा चेंडू फेकून झाले आतापर्यंत 4. धावसंख्या जाऊन पोहोचते 35 रन. कारण या खेळाडूकडे तेवढं पोटेन्शियल आहे. यावेळेला मी म्हटलं होतं येणाऱ्या चेंडूंमध्ये मात्र यावेळेला पाहू शकतील झेल होईल की नाही. मात्र यावेळेला आपण पाहतोय सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला मिड ऑफ क्षेत्रामध्ये आणि फलंदाज बाद. कैवल्य पाटील बंधू याच्या खेळीला पूर्ण विराम. मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद होतोय. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. मंत्र गाजणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा. शिट्टी वाजणार हाय. फक्त शिट्टी वाजणार हाय रे दादा. शिट्टी वाजणार. थँक्यू. 35 रन्स. आमदार चषक 2021 पिवळमय असं वादळ या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवाणी संगमातून निर्माण झालेले प्रवीणजी शेट्टी यावेळेला महापौर आपल्याला पाहायला मिळत आहेत. उपस्थित आहेत या मुख्य मंचावर. त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय नारायणजी मानकर साहेब या ठिकाणी आपण पाहतोय. जे आयोजक आपल्याला पाहायला मिळत संकेतजी म्हात्रे आणि केवलजी म्हात्रे हे सातत्याने आपण आमच्या मुखातून नाव ऐकलं असेल या 3 दिवसांमध्ये 2 समालोचकांच्या माध्यमातून. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 2.5 चेंडूच्या समाप्तीनंतर 35 धावा. 2 गडी बाद ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट हँडेड बॅट्समन जो मॅन ऑफ द सिरीजचा हिरो जास्तीत जास्त वेळा मात्र पाहायला मिळतो. या वेळेला टप्पा पडल्यानंतर बॅटचं एज अँड टेकन. फलंदाज बाद. पहिला डाव समाप्त झालाय आणि धावांची गती फलकावर जर आपण पाहिली तर 35 धावांवर. आता मात्र गावदेवी बालकुम संघाला विजयासाठी 36 धावांचं लक्ष्य असेल. या आपण स्वागत सन्मान करणार आहोत. स्वागत सन्मानाकडे वळूया आपण. आदरणीय सन्माननीय संकेतजी म्हात्रे या स्पर्धेचे प्रायोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. केवलजी म्हात्रे असेल. खूप चांगल्या प्रकारचं ज्या दोघांनी मात्र जेवढा फॅमिलीला वेळ दिलेला नाहीये तेवढा मात्र या मैदानाला वेळ दिला. जास्तीत जास्त वेळ देताना आपल्याला पाहायला मिळतात. आज सुनीलजी म्हात्रे आणि प्रवीण म्हात्रे यांना सुद्धा अभिमान असेल आपल्या पुत्रांचा. प्रवीण शेट्टी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. कारण वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो आणि प्रवीणजी शेट्टी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत. महापौर मी संकेतजी म्हात्रे यांना विनंती करेन या स्पर्धेचे प्रायोजक की आपल्या शुभ हस्ते आपण मायेची उबदार शाल या ठिकाणी देऊन सन्मानित करायचंय. जोरदार टाळ्या होत्या प्रवीणजी शेट्टी साहेब यांच्यासाठी. कारण वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो आणि तो वेळ काढून मात्र या स्पर्धेला उपस्थित राहिलेत. या स्पर्धेची आठवण म्हणून आमदार चषक 2021 ची सन्मान चिन्ह या ठिकाणी सन्मानित केलं जातोय. धन्यवाद प्रवीणजी शेट्टी साहेब, आपण आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. तदनंतर या ठिकाणी उपस्थित होत आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत आदरणीय सन्माननीय नारायणजी मानकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण या ठिकाणी करणार आहोत. या स्पर्धेचे प्रायोजक संकेतजी म्हात्रे
यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केलं जातोय. नारायणजी माणकर साहेब यांच्यासाठी सुद्धा टाळ्या येऊ द्या. नेहमीच तत्पर असतात समाजसेवेसाठी. हे आपल्याला सामाजिक बांधिलकी त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. तदनंतर या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय नरेंद्रजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं सुद्धा यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. जेव्हा जेव्हा भिणारचं गाव तेव्हा तेव्हा आडणे भिणार ग्रुप ग्रामपंचायत आणि काथोडारी भोईर हे मात्र शिपाई होते. त्यावेळेला मी त्यांचे नातू मी आहे. कारण जेव्हा तुमच्या घरामध्ये जेव्हा आम्ही प्रवेश करायचो त्यावेळेला खूप आदर सन्मान मिळायचा. देवेंद्र म्हात्रे साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि नरेंद्रजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. थँक्यू व्हेरी मच. आपण आलात या स्पर्धेला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तसेच या ठिकाणी उपस्थित आहेत विरारकर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी विनंती करेन देवेंद्रजी म्हात्रे साहेब त्यांना विनंती करेन शेखर विरारकर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान कुंदन शेखरजी विरारकर साहेब या ठिकाणी उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. या ठिकाणी उपस्थित आहेत टोयोटो कंपनीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत मॅनेजर व्यंकटेश सर या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद विरारकर सर आपण आलात अमूल्य वेळ दिला. 4 छान लागले. तदनंतर व्यंकटेश सर आपणास विनंती करेन आपण समोर यावं. टोयोटो कंपनीचे जे मॅनेजर आहेत आणि अमूल्य वेळ देत आहेत या स्पर्धेला त्यांचं यथोचित स्वागत सन्मान. आणि खऱ्या अर्थानं सुनीलजी अचोळकर साहेबांचं खूप या स्पर्धेला मोलाचं योगदान लाभलेलं आहे. सुनीलजी म्हात्रे पहिल्या दिवसापासून आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित प्रवीणजी म्हात्रे साहेब असतील आणि संपूर्ण त्यांची एंटायर टीम पाहायला मिळते. संकेतजी म्हात्रे केवलजी म्हात्रे या सर्वांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी प्रवीणजी शेट्टी साहेब आपण आलात महापौर या नात्याने आपण पाहतोय आणि तसेच नारायणजी माणकर साहेब आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद. या आपण मॅचकडे वळणार आहोत आणि या षटकांसाठी आपण पाहतोय मंथनजी गरत यांना सुद्धा आम्ही मान सन्मान देतोय की आपण पहिल्या षटकांसाठी आपण धावतं समालोचन करावं. लाईट्स ऑफ करायच्या आहेत प्लीज कारण की रिफ्लेक्शन तिथे फलंदाजाच्या डोळ्यावरती येत आहे. 36 धावांचं लक्ष आहे आणि आपण पाहू शकता षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न फलंदाज आपण पाहतोय. पावेश इथे मात्र बॅटची कडा लागली जाते आणि तंबूच्या आसराला येतोय. एक व्हेरी बिग मॅच फायनली आपण ग्रँड फिनाले पाहतोय. नाण्याची एक बाजू आपण पाहिली अतिशय सुंदररित्या ती निहाळताना आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये कैवल्य बंधू अतिशय सुंदर असा खेळ ज्यांनी आपल्या संघासाठी केला. आता मात्र एक जबाबदारीपूर्वक खेळ जो आहे तो इथे मात्र गावदेवी बाळकुम संघाकडनं अपेक्षित आहे कारण की लक्ष्याचा विचार केला गेला तर आपण पाहू शकता की 36 धावांचं टार्गेट हे 18 चेंडूंमध्ये आहे आणि आतापर्यंत पहिलं षटक हाताळतोय कैवल्य बंधू. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव ही नक्कीच मिळाली होती आणि यात लगेच दुसऱ्या चेंडूवरती मात्र गडी हा झेलबाद माघारी परततोय. नवीन फलंदाज इन आपण पाहतोय. बॅटिंग मार्क करती अरुण आणि अमोल. आता मात्र ही जोडी आहे यांना मात्र एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करणं आणि चांगला विजयश्री करणं जमेल का. मात्र कैवल्य कुठेतरी हावी होत असताना नक्कीच इथे दिसतोय. तर बघूया षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन येईल कैवल्य. पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा हा चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय कैवल्याचा. निर्धाव चेंडू जो आहे तो नक्कीच पाहायला मिळाला. धावसंख्या जी आहे ती अजूनही स्थिरावलेली आहे 2 वरती. सामन्याचं समीकरण जर आपण पाहतोय तर 15 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मात्र खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू सुंदररित्या खेळलेला आहे डाऊन द ग्राउंड मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे आहे पंकज. सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर अशी फेकी मात्र 2 धावा हे रोखू शकत नाहीयेत. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 4. थेंबे थेंबे तळेसाचे असं मात्र चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते कारण की सामन्याचं समीकरण जसा जसा चेंडू पडतोय तसं समीकरण जे आहे ते बदलताना दिसतं. 1 मिनिट थांबवतोय तुला. आदरणीय सन्मान्य मनोज पाटील साहेब या ठिकाणी आपण पाहतोय आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यासाठी मी विनंती करेन
केवलजी मात्रे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण मनोजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावं. मनोजी पाटील साहेब या ठिकाणी अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपला खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच इथे जर आपण पाहतोय तर 13 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे आणि या जिंकण्यासाठी 31 धावांची अजूनही आवश्यकता आहे. तसेच ऋषिकेश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी संकेत मात्रे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. केवळ सुपर हिट आपल्याला पाहायला मिळतोय जबरदस्त बिग हिट बिग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय 6 धावा. अमोलच्या बॅटमध्ये एक मोठा षटकार येतोय आणि षटकाची झालेली आहे समाप्ती. 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही आवश्यकता आहे ती 25 धावांची. आणि धन्यवाद आलेल्या आमच्या सर्व मान्यवरांच्या माहितीसाठी मी सांगतोय हा अंतिम सामना चालू आहे. एक सत्र झालं जुचंद्रचं 3 षटकं हाताळली गेली 36 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आणि त्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी गावदेवी बाळकुम हा संघ मात्र मैदानात उतरला आणि सुंदर खेळ देखील साकारत असताना दिसतोय. आता सामन्याचं समीकरण जरी आपण पाहायला गेलं तर 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहत आहात बहुजन विकास आघाडी ससू नवघर पुरस्कृत आमदार चषक 2021. यावेळी मात्र अतिशय सुंदर असा चेंडू नक्कीच हलकीशी उसळी घेऊन गेला होता यष्टिरक्षकच्या हातामध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. तर बघूया षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येईल गोलंदाजी मार्कवरती हितेंद्र. एक अष्टपैलू खेळाडू कसा असावा त्याचं मात्र उत्तम उदाहरण हितेंद्र यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून दिलेलं आहे. एक दडपण जे आहे दोन्ही संघांवरती आहे की कारण की फायनल मॅच आपण पाहू शकतो आणि या फायनल चषकावरती कुठल्या संघाचं कुठल्या गावाचं नाव कोरेल. मात्र पुन्हा आखूट टप्प्याचा हा चेंडू पाहायला मिळाला. ऑफ ड्राईव्ह नक्कीच पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हर मध्ये आहे केवल. सुंदर अशी फेकी देखील होते. चांगलं बॅकअप देखील तिथे पाहायला मिळत आहे जितेशच्या माध्यमातून. एकदा स्ट्राईक रोटेशन सिंगलने होते. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 12. आता मात्र उर्वरित चेंडू आहेत 10 आणि या विजयासाठी 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 10 balls and 24 runs required to win. यावेळी मात्र डाऊन द लेग साइड नक्कीच पाहायला मिळतोय. पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत वाईड बॅट डिलिव्हरी. तर मात्र चेंडू बाकी आहे 10. विजयासाठी आवश्यकता आहे 23 धावांची. 23 धावा 10 चेंडू आणि 10 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा सुंदररित्या एक खेळलेला फटका गली रिजन मध्ये ट्रॅव्हल करतोय. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू मागे जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतं आणि यावेळी मात्र सुंदर बॅकअप एक चपळाईता जी आहे ती नक्कीच पाहायला मिळते जितेशच्या माध्यमातून. आणि अशी चपळाईता या फास्ट क्रिकेटमध्ये नक्कीच पाहायला मिळते सातत्याने. तर मात्र उर्वरित चेंडू आहेत 9 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 22 धावांची. यावेळी मात्र पुन्हा एकदा हलकासा बाउन्स जो आहे तो पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी. अचूक टप्पा जो आहे तो या गोलंदाजाकडे आहे हितेंद्र भोईर. 8 चेंडू नंतर आपल्याला समजेल की कुठला संघ हा चषक उचलेल. यावेळी मात्र बॅकफुटला गेले होते. चेंडू बराच काळ हवेत आहे. चेंडू येतोय सरळ सीमा पार. षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतोय कशा पद्धतीने हा चेंडूला कव्हर केलं गेलं. 7 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या जर आपण पाहू शकाल धावफलकावरती लागलेली आहे 23. गडी बाद झालेला आहे तो 1. तर मात्र या शेवटच्या चेंडूवर या सामन्याचं भवितव्य अवलंबून आहे. चांगला असा फटका पाहायला मिळाला अरुणच्या बॅटमधनं.
मात्र गती परिवर्तन धीमा चेंडू इनकट नक्कीच पाहायला मिळाला. इतकंच वेगाने आमचं महिला मंडळ देखील इथे येते. नक्कीच आम्ही त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण की त्यांच्यामुळेच आम्ही 3 दिवस चांगलं जेवण नाश्ता देखील आम्हाला मिळाला. नक्कीच मंथन, ज्या पद्धतीने 3 दिवस सुंदर घरचं जे भोजन आपल्याला पाहायला मिळतं, त्या पद्धतीने आपल्याला जेवणाची व्यवस्था या माऊली महिला मंडळ यांच्या माध्यमातून, या भगिनींच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी जरूर उपलब्ध करून दिलं. त्यांचं मनपूर्वक आम्ही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय. आणि आमचे कॅमेरामन अतिशय सुंदर असं दृश्य कॅप्चर करत असताना सनसेट व्ह्यू जो आहे तो नक्कीच इथे पाहायला मिळतोय. तर मात्र इथे शेवटच्या षटकाचा थरार जो आहे तो आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 16 धावांची. तर प्रमोद, 6 चेंडू आणि 16 धावा आणि फलंदाजी करतोय अमोल. शेवटच्या षटकासाठी पुन्हा एकदा मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करेन प्रमोद शेडगेला. थँक्यू व्हेरी मच मंथन घरात. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला जातो. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, तेवढाच उत्कृष्ट झेल त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. हितेंद्र भोईर पातीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जजमेंटने झेल टिपला गेला. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. सारी असला छोटा हा पक्ष, त्यांचे विकासावरती लक्ष. तिने आमदार कर्तव्य दक्ष, विरोधकांना करतील भक्ष. कितीही आले तरी हा साऱ्यांना पुरून उरणार. थँक्यू. वेलकम बॅक. 5 चेंडू आणि 16 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने 4 चांद लागले गेले. वर्ष पहिले, परंतु संकेत म्हात्रे आणि केवल म्हात्रे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने जे मात्र सपोर्ट केलं, खरोखरच या स्पर्धेला पुन्हा एकदा मात्र मानाचा मुजरा असेल. आमदार चषक 2021च्या माध्यमातून या स्पर्धेचं नियोजन नेटकं पाहायला मिळालं. सुनीलजी आचोळकर यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि संकेतजी म्हात्रे यांनी मात्र त्यांचं खरोखरच गुणगान सुद्धा गायलं. या वेळेला बॅटला ब्रश करून चेंडू मात्र निघून जातोय. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद होताना आपण पाहू शकताय. सुपर बॉलिंग दिवेशच्या माध्यमातून या वेळेला मात्र चमकताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर दिवेश. मॅग्निफिसंट बॉलिंग. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. 4 चेंडू आणि विजयासाठी 16 धावा. सुंदर या वेळेला आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण दिवेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. दिवेश इज ऑन हॅट्रिकवर पोहोचला गेलाय. फलंदाज या ठिकाणी लगातार 2 फलंदाज बाद झाले. ते फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात अमोल आणि अरुण. रोहित आणि भावेश अशी मात्र जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा गोलंदाज जर आपण पाहिलं तर दिवेश आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडू आहेत आणि 4 चेंडू मध्ये विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतोय 16 धावांचं लक्ष्य आहे. 4 चेंडू 16 धावा. चला थोडीशी घाई करा, स्पीडअप करा जरा गेम, वेळ दौडू नका. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा पाहायला मिळते. सुनीलजी म्हात्रे, प्रवीणजी म्हात्रे असतील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. सातत्याने मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं आगमन या ठिकाणी मनोजजी पाटील, ऋषिकेजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. विरारकर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडलं गेलंय. फलंदाज मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल. बॅक टू द डगआउट. 3 चेंडू आणि 16 धावा. काय सुंदर गोलंदाजी केली दिवेश. अप्रतिम मॅग्निफिसंट बॉलिंग. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र
निखिल पाटील यांच्या चेहऱ्यावर थोडंसं हास्य अप्रतिम आपण पाहतोय. जबरदस्त एक चांगलं रवी पाटील आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत. अप्रतिम चांगल्या प्रकारचं, कारण खेळ तो वाचेल या तंत्रावरचं आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं, हे आपण सातत्याने विसरून चालणार नाहीये. एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा 3 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 16 धावांचं लक्ष्य आहे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. या ठिकाणी केवल आपल्याला पाहायला मिळत आहेत. केवलने सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं JPLच्या माध्यमातून आपण पाहतोय 3 कन्सिक्युटिव्ह मात्र मॅन ऑफ द मॅच पाहायला मिळाले होते. त्याच्या माध्यमातून तोच खेळाडू आपण पाहतोय उभारताना लगेच टॅलेंट त्याचं दिसून आलं. काव्य 11 अंकुश स्मृती दत्ता स्पोर्ट जुचंद्र संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं. गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहतोय 2 चेंडू आणि 14 धावा. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळतोय आणि चॅम्पियन कोण बनेल याकडे लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. आमदार चषक 2021चा हा मात्र चषक कोणाच्या नावावर जाईल? आदरणीय सन्माननीय मंगेशजी ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. प्रमुख अतिथी या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. यावेळेला पाहिला ऑन साईडला मंगेशजी ठाकूर साहेब यांचं षटकाराने स्वागत. या आमदार चषक 2021 मध्ये सहर्ष स्वागत. 6 धावा 1 चेंडू आणि 8 धावा. जितेश पाटील बंधू त्या ठिकाणी दर्शवत आहेत की मात्र चेंडू व्यवस्थित मात्र फेक, कारण हा चेंडू खूप महत्वपूर्ण आहे. 1 चेंडू 8 धावा. आज कैवल्य पाटील बंधूने मात्र सुद्धा चांगल्या प्रकारचं परफॉर्मन्स या ठिकाणी दिलं गेलं. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. दीपेश पाटीलने सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी जाणली. भरपूर वेळेनंतर पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय कमबॅक करताना, कारण एका खेळाडूला चांगल्या खेळाडूला एका इनिंगची गरज असते. बेस्ट इनिंग जर साकारली तर जरूर चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळतं. आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेला मात्र उशीर होतोय. याच खेळाडूला मात्र जर पुढे कदाचित धाडलं असतं तर येणाऱ्या चेंडूंमध्ये धावांचा वेग वाढला असता. आणि लगातार दुसरी फायनल मात्र 1 लाखाची जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. काव्य 11 अंकुश स्मृती नायगावच्या मैदानात सुद्धा मात्र पहिला क्रमांकाचा विजेता ठरला गेला होता. आणि यावेळेला आपण पाहू शकतायत आणि सुंदररित्या आपण पाहतोय जबरदस्त सामना आणि चॅम्पियन बनला गेला तो मात्र आपण पाहतोय या ठिकाणी काव्य 11 अंकुश स्मृती हा संघ आपण पाहू शकतायत. चला थोड्याच वेळात लगेच आपण या ठिकाणी मी सर्वांना विनंती करेन की आपण यायचंय. माऊली महिला मंडळ या ठिकाणी महिला भगिनी उपस्थित झालेल्या आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. या 3 दिवसात स्वादिष्ट रुचकर जेवण मात्र या गृहिणींनी दिलेलं आहे. खरोखरच त्यांचं यथोचित आपण स्वागत सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन की आपण समोर यायचंय. माऊली महिला मंडळ मी विनंती करेन. मी संकेतजी मात्रे, केवल मात्रे, जितेश पाटील,